हे नमस्कार सगळ्यांना, हर हर महादेव. आज परत एकदा आलोय आपण खिडकाली अड्ड्यावर आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतोच खिडकाली अड्ड्यावर कुठले नंदी आलेले आहेत, कुठले नंदी आलेले आहेत, कसं आयोजन असणार आहे, कसं नियोजन असणार आहे आणि कुठले नंदी तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. बघू शकता मित्रांनो, कमिटी मेंबर इथे बसलेले आहेत आणि धाग्यावर निकाल पंच पण बघू शकता. निकाल पंच बघू शकता तुम्ही, अशी असणारे फाटी, खिडकालीची फाटी बघू शकता मित्रांनो. गाड्या पण सुटलेल्या आहेत, बघू शकता गाड्या सुटलेल्या आहेत. बघू शकता मित्रांनो, गाड्या आलेल्या आहेत. उजवी गाडी निघालेली आहे मित्रांनो, बघू शकता. परत एकदा गाडी सुटलेली आहे. बघू शकता राहुल भाई आडिवली कल्याण यांचा मत्तूर चाललेला आहे खालची. बघू शकता मत्तूर 1,001. पायरा आहे त्याला मत्तूरला. बघू शकता मत्तूर 1,001 बिंदोरचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. आजच्या मैदानात 2-2-3-3 गाड्या मत्तूर बघू शकता तुम्ही मित्रांनो. घेतलेला आहे मत्तूरला आणि घाटावला बावऱ्या बघू शकता सिकंदर मोने आणि सुंदर. मत्तूर आणि बावऱ्या आहे आणि सिकंदर मागाशी पाहिला दुपारी सोने आणि सुंदर पाहिला होता. चिरखालीच्या मैदानामध्ये बैला पालणार आहे मत्तूर आणि बावऱ्या. अभिनंदन आपलं. शर्यत जमलेली आहे यांची दोघांची. कसं झोपी घेतलं आहे मत्तूरला आणि पायरा बघू शकता बावऱ्या. घाटावरून आलेला आहे बैल बावऱ्या आणि मत्तूर 1,001 घेतलेला आहे. मत्तूरला बांधलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. झोपलेला आहे मत्तूरला. गरम करी घेतलेला मत्तूरला आणि हो पैरा आहे मत्तूरला बावऱ्या. घाटावले आलेला आहे बैल कल्याणमध्ये. बावऱ्या मग शर्यत दाखवणार यांची दोघांची ब्लॉगमध्ये. मग हे बघा कमिटी मेंबर. चला आपण बी चाललेलं आहे खालते. बघा गटपत झालेला आहे बावऱ्या. चाललेलं आहे खालती मित्रांनो. बघू शकता फाटी, बघू शकता खिडकालीची फाटी आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम सनसेट होतोय आणि पब्लिक पण खूप आहे. पूर्ण फाटीवर सगळ्याकडे पब्लिक उभी आहे, बघू शकता. आणि निकाल पंच बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे निकाल पंच आहे. चला दाखवतो तुम्हाला. चाललोय सुट्टीवर आता, पूर्ण दाखवतोय.
मथुर आणि बावऱ्या, घाटातला बावऱ्या असा पैरा असणार आहे. त्यांची शर्यत जमलेली आहे. बघूयात, दाखवतो तुम्हाला पूर्ण शर्यत मथुरची. गाड्या सुटलेल्या आहेत. बटवायझर आणि हा बघा त्या साईडचा बटवायझर आहे. गाडी पुढे आहे, बघू शकता. बटवायझर जिंकलेला आहे. उजवी बाजू विन आहे, बघू शकता. आणि आता जरा शर्यतीमध्ये उजवी साहेब धन्यवाद. मथुरची गाडी लागणार आहे, आम्ही तिथे चालणार आहे आता. बघू शकता फुल पब्लिक आहे खेडकालीच्या अड्ड्यावर. सुट्टीवर खूप लोक असतात. खाली ज्यांच्या गाड्या सुटल्या ते वरती जातात आणि ज्यांच्या सुटणार असतात ते खाली जातात. आणि आता गाड्या सुटलेल्या आहेत परत एकदा. हे बघा गाड्या सुटलेल्या आहेत. डावी गाडी पुढे आहे. डावी लिंगली आहे. अंतर बघू शकतो मित्रांनो. बघू शकता आता बघा शर्यतीमध्ये राजू साहेब धन्यवाद. डावी बाजू जिंकलेली आहे. दुसरा उभा सामान फाटी बघू शकता मित्रांनो. अशी आहे फाटी. आपण चाललोय सुट्टीवर, बघू शकता. कशी पब्लिक असते बघा बांधावर. खाली नंदी कसे आहेत, गाड्या कशा लागल्यात, खाली गाड्या लागलेल्या आहेत. मथुरची गाडी झुपलेली आहे. मथुर 1001 आणि त्या साईडला बावऱ्या, घाटातील बावऱ्या बघू शकता. हा बावरे आहे, घाटातील बावऱ्या. मथुरचा पैरा आज बावऱ्या असणार आहे. सुट्टीवर पूर्ण गाड्या कशा लागलेल्या असतात आणि पब्लिक पण फुल आहे खेडकालीच्या अड्ड्यावर. मथुर आणि बावऱ्या जो आहे त्याची शर्यत सोन्या आणि राणा यांच्याशी लागलेली आहे, बघू शकता. भाई यांचं नाव काय? नंदीचं नाव सोन्या आणि राणा आणि त्यांचं नाव सोन्या, बघू शकता. मथुर आणि बावऱ्या यांच्यासोबत शर्यत लागलेली आहे. सोन्या आणि राणा याची गाडी कुठली आहे? गोलिवलीचा सोन्या आहे आणि खेरणेकरांचा राणा आहे, बघू शकता. आजचा पैरा मथुर आणि बावऱ्या यांच्या विरोधात धावणारी गाडी, बघू शकता. दोन्ही गाड्या रेडी आहेत. इथे सुट्टीवर गाड्या लागलेल्या आहेत, दुसऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. गाड्या लागलेल्या आहेत. बघू शकता गाड्या हळूहळू पुढे चाललेल्या आहेत. सगळीकडे असंच प्रॉब्लेम असतो.
डावी गाडी पुढे निघालेली आहे मित्रांनो. आणि आता ज्या गाड्या सुटलेल्या मित्रांनो, डावी गाडी जिंकलेली आहे, बघू शकता झेंडा. मथुर 1001 आणि बावऱ्या घाटातला बावऱ्या बघू शकता. आता शर्यत होणार आहे. बघू शकता पूर्ण तयारी चालू आहे. थोड्याच वेळात शर्यत होणार आहे. मथुर आणि बावऱ्या आणि त्या साईडला दुसरी एक गाडी आहे. मथुर आणि बावऱ्या रेडी झालेला आहे आणि त्या साईडला सोन्या आणि राणा पण रेडी झालेला आहे. बघू शकता. बघू शकता मित्रांनो, बघू शकता मथुर आणि बावऱ्या, राणा आणि सोन्या बघू शकता मित्रांनो. सोन्या आणि राणा, मथुर आणि बावऱ्या बघू शकता. घाटातला बावऱ्या शर्यत होणार आहे आता. बघू शकता मित्रांनो. मथुर आणि बावऱ्या रेडी आहे. सोन्या आणि राणा हे पण रेडी झालेले आहेत. बघू शकता मित्रांनो, सुट्टी पंच बघू शकता. मामा बघू शकता. गाड्या रेडी झालेल्या आहेत दोन्ही आता. मथुर बघू शकता मित्रांनो, मथुर आणि बावऱ्या होता, सोन्या आणि राणा होता. बघू शकता. समजेल आता थोड्याच वेळात काय निकाले. आणि डावी गाडी निघालेली आहे. डावी गाडी मथुर आणि बावऱ्याची गाडी विन झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, मथुर परत एकदा जिंकलेला आहे.
मथुरचा मालक बघू शकता राहुल भाई आडिवली कल्याण. फुलं घेतलेलं आहे मथुर आणि बावड्या. तरी पण मस्त एकदम पाऊस पीड लागला आणि सासवडी बावड्या. मथुर आणि बावऱ्या विन झालेला आहे. त्याच्या समर्थनार्थ किती पब्लिक जमली आहे बघू शकता तुम्ही. राहुल भाई पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही. बघू शकता राहुल भाई बसलेले आहेत गाडीवर. हा बघा बावऱ्या, घाटातला बावऱ्या आणि मथुर गाडी विन झालेली आहे. बिनजोडचा बादशाह बघू शकता. बिनजोडचा बादशाह मथुर 1001 परत एकदा गुलालात बघू शकता. मथुर आणि राहुल दादांना बघू शकता तुम्ही. बघू शकता. गोल फिरतात सगळ्याच्या गाड्याच्या गोल फिरतात बघू शकता. घाटातला बावऱ्या आज राहुल दादा यांचा मथुर 1001 याच्यासोबत पैरा होता आणि शर्यत जिंकलेली आहे राहुल दादांच्या मथुरने आणि त्याचा पैरा बावऱ्या बघू शकता मित्रांनो. दादा नमस्कार. दादा सांगा ना आजच्या मैदानाबद्दल. आणि खरं तर मला तर वाटतं आपण निघलेलोच होतो, बैलं काढलेली होती आणि एक प्रेक्षणीय बिनजोड जमली. काय सांगा? घरीच जायच्या तयारीत होतो. याच्या आधी 2 गोंडे डाव्या साईडनं नाव होता, 2 गोंडे आणि 2 बालद्या. मग जोड नाही झाला, नाव काढून घेतला, घरीच निघालो होतो. पण मग नाव पडला वाटतं उजव्या साईडनं. मग मथुरला पण भरला होता, आम्ही पण निघत होतो. नंतर वाटतं पोरांनी पुढे गेले होते, ते नाव फिरवला, बोलतं शर्यत जमली. मग रिटर्न आलो, शर्यत जमली बोलले तर. शर्यत जमल्यानंतर मग शर्यत एकदम मैत्रीपूर्वक झाली. आज गणेश उत्सव असल्यामुळे खूप सारे नंदी नव्हते मैदानामध्ये. दोन्ही गाड्या छान पळाल्या. काय बोला? ती गाडी पण खूप सुंदर पळाली आणि एकदम तिने पण टक्कर दिली मथुरच्या गाडीला, चांगली पळाली. मला आता समजलं का आमचे पंडित दादा आहेत गोलवलीचे, त्यांचा एक नंदी होता सोन्या म्हणून, चांगला पळाला. आणि वासरू पण छान पळाला. पंडित दादाचे ना माझे खूप जुने संबंध आहेत. पंडित दादा आणि आम्ही सगळे एकत्रच असायचो. पहिल्या घोडाबैलाचा शर्यत असायचे खेळ. त्या टायमाला आम्ही पंडित दादाचा पण खेळ घोडाबैलाचाच होता, माझा पण तोच होता. आधी आम्ही जुने तरी कमीत कमी 5-6 वर्षे झाले. तिथून पंडित दादाची ना माझी चांगली मैत्री आहे. आणि आज बघायला गेलं तर आज शर्यती होत आहे. नंतर माहीत पडतं शर्यत झाल्यानंतर. मथुरला तर आपल्या स्पीडच आहे, पण मथुरला सोबत पळणारा बैल असेल तर मथुर त्याच जोमाने पळतो. जसं आज बावऱ्याबद्दल काय बोला? बावऱ्या आमचा कुटुंबातील एक नंदी आहे. त्याच्यामुळे जेवढे घाटावरचे आमच्या मथुरमध्ये जेवढे नंदी पळालेले आहेत, त्या नंदीनं आम्ही इकडं मुंबईमध्ये मुंबई फॅन फॅमिलीसाठी हे आपली मथुरची जी दावण आहे, त्या दावणीला प्रत्येक नंदी पळवत राहणार आम्ही. आणि ज्या मुंबईकरांना प्रत्येक नंदी आमच्या दावणीला दावणीच्या माध्यमातून खेळताना दिसत राहणार. आता बरेच जे वासरू पळावलं होतं त्यांची पण इच्छा इकडे यायची, तर त्यांना कधी आमंत्रित करता तुम्ही? कोणाची? जेव्हा आपण पिल्लू नाव ठेवलंय पुष्पराज. पुष्पराजला पण आणूया लवकरच. आता सध्या किती दिवस गडबडीतच होतो, त्याच्यामुळं खेळाकडे खूप कमी लक्ष होता. कारण की व्यवसाय, त्याच्यानंतर राजकीय, सामाजिक सगळे क्षेत्र आहेत आपले. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी बघून आपला छंदसुद्धा आपल्याला जोपासायचा आहे. म्हणून किती दिवस लांब होतो शर्यती क्षेत्रापासून.
दादा आज मैदान एकदम रिकामा वाटत होतं. मग शेवटी शर्यत जमल्याच्या नंतर परत ती पब्लिक जमली. काय सांगायला गेली, घरी गेलेली पब्लिक परत आली. आपण पण घरीच चाललो होतो, तू स्वतः होता इथे. म्हणजे ॲक्च्युली काही डोक्यातच नव्हतं, पण साखरवाडीत बावऱ्या घरी जायला आता कधी आज राहतात का जातात ते पण माहिती नाही. मग राहत असतील 26 जानेवारीसाठी तर चांगलं आहे, नसलं तर फुकट मग वापस कमीत कमी गुलाल तरी भेटू द्या त्याला, आहे का नाही. आल्या आज 400 किलोमीटर घाटावरनं इकडे आलाय, आल्यानंतर गुलाल भेटला त्यातच समाधानी आहे. दादा 26 जानेवारीचं नियोजन कसं असणार आहे? 26 जानेवारीचं नियोजन आता बघू कसं काय करायचं ते आज रात्री ठरवू. पण नक्कीच का सगळे नंदी आपले जेवढे आहेत तेवढे पलताना दिसतील 26 जानेवारीला. आणि माझ्या मोठ्या मुलाचा सुद्धा वाढदिवस असतो 26 जानेवारीला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने नक्कीच अजून नंदी उतरवायचा प्रयत्न करणार. दादा मागच्या वर्षी आपल्याला बरेचसे नंदी बघायला भेटले, यावर्षी कॉकटेलचं नियोजन आहे का नाही? अजूनपर्यंत कॉल नाही केला पिंटू भाऊना, अजूनपर्यंत म्हणजे काहीच नियोजन नाही केलं. किती दिवस म्हणजे आता बावरेला आणि मथुरला चला मुंबईमध्ये पळून घेऊ आपण, काय घरचा नंदी आहे आणि काय नवीन काहीतरी प्रेक्षकांना फॅन फॅमिली कुटुंबाला दिसलं पाहिजे, या मुंबईकरांना दिसलं पाहिजे. या घाटावरनं जे चांगले टॉपचे नंदी आहेत ते येऊन पळतात या मथुरच्या दावणीला, त्यात मी समाधानी आणि खुश आहे. दादा 26 जानेवारीला बरेचशा तुमच्या आठवणी आहेत, म्हणजे जसं सरांच्या आणि तुमच्या, त्या रील्स कुठून आता पण व्हायरल होतात, बघून कुठेतरी एकदम मनाला चटका देऊन जातात. काय सांगाल? आनंद वाटतं, कधी कधी दुःखसुद्धा वाटतो का स्वर्गीय निंबाळकर सर आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईमध्ये नक्कीच त्यांच्या नावापोटी आम्ही नंदी पळत राहतो. जसं आपला सरांचा काही सर्जासुद्धा आणला मुंबईमध्ये आणि सरांच्या नावाने पळाला, त्या गोष्टीचा अभिमान वाटतो मला. आणि मथुर झाला, बावऱ्या झाला, हे सगळे आमचे एक कुटुंबातलेच सगळे सदस्य होते, त्याच्यामुळे सरांची आठवण काही मिटण्यासारखी नाही आहे. 26 जानेवारीच्या मैदानाची आपण पाहणी केली का? नाही, पाणी वगैरे केली नाही. मी कधी कोणतं मैदान बघायला जात नसतो. जिथे जसं मैदान आहे तसं आपल्याला पळायचं आहे, त्याप्रमाणे हारजीत होत असते, पळत राहतो आपण. पाणी करायला जाऊन आपण काय करणार? पळणारा नंदी आहे, नंदी पळणार आहे. मागच्या वर्षी तुम्ही 1-2 दिवस अगोदर म्हणजे पळले होते ना, 1-2 दिवस आधी त्यांनी बोलवलं होतं, जे गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, रवी शेठ म्हात्रे, त्यांनी बोलवलं. काय अजून चेंजेस करायचं आहे का, काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे. कारण की एक टेप होता तिथे, त्या टेपाला झाडाला ठोकायच्या गाड्या, मग त्याच्यामुळे त्याला बोललं हे काढून टाक. कारण की घोटच्या सर्जाला सुद्धा दुखापत झाली होती, माहिती आहे ना, पायातून, तर त्याच मैदानामध्ये झाली होती. म्हणून या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांनी, कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या नंदीला जीव लावत असतो, कोणत्या नंदीला इजा नको व्हायला, त्यासाठी मी गेल्या टायमाला गेलो होतो बघायला. मला कोणाला दुखवायचं नाही आहे, मला कोणाची आबरू रोडवर नाही आणायची, मला त्यांच्या सगळ्यांवर प्रेम आहे. काही जे सत्य होतं ते मांडलं मी. असं नाही का माझी त्यांची काय दुश्मनी आहे का काय वैर आहे. जे सत्य घटना होती, जी सत्य परिस्थिती होती, ती मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या माध्यमातून मी एकच दाखवतो का बाकीचे बैलगाडा मालक जेवढे पण आहेत तेवढे प्रामाणिकपणे आपल्या नंदीसोबत राहायला पाहिजे. कारण की बघा, मोठा लक्ष आहे, मोठ्या लक्षाच्या आशीर्वादाने आपण त्याच्या पायावर पाय ठेवून आपण मथुरला पळवत राहतो. मग त्या गोष्टीचा आपल्याला आनंद आहे आणि तो नाव मिटण्यासारखा नाही आहे मोठ्या लक्षाचा. आज वाटेगावचं नाव, त्यांच्या मालकांचं नाव हे आयुष्यभर कधी मिटणार नाही आहे. आपण तो नाव पुसायला गेलो तो पुसणार नाही. तसंच तुम्ही तेच उदाहरण घ्या आणि त्यांच्याप्रमाणे वागा, जगा आयुष्यामध्ये. हा बैलगाडा क्षेत्र शेतकऱ्याचा आहे, जिव्हाळ्याचा आहे, याला चांगलं योगदान आलं आहे. चांगलं योगदान तुम्ही अजून चांगल्या गाड्या मालकांनी, चांगल्या मोठ्या मोठ्या नंदींनी अजून द्या, त्याला अजून वाव मिळू द्या, अजून हा क्षेत्र खूप उंचावर जाऊ द्या. मग त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिक राहा. म्हणजे एका दुऱ्याने आता एखादा असा काम केला का 8 दिवस पहिले आपण, 10 दिवस पहिले, 15 दिवस पहिले आपण पैरा फिक्स करतो. त्याच्यानंतर लास्टचे 2 दिवस राहिल्यानंतर आपण पैरा कॅन्सल करतो. 4 दिवस राहिल्यानंतर मग कोणता मालकाने कोणता नंदी शोधायला जायचा? जर त्याचा टॉपचा नंदी आहे, त्याचा घरी बसला, मग त्याचा शेवटी पापच लागणार ना तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला किती तुम्ही हुशारी केली, चिटिंगगिरी केली, त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. उदाहरण तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसतात, कानाने ऐकायला भेटतात. म्हणून प्रामाणिक राहावा. ना माझा कोणाशी वैर नाही आहे. मी या क्षेत्रामध्ये फक्त प्रेम कमवण्यासाठी आलो आहे. माझ्याकडून काही चुकी झाली, मी प्रामाणिकपणे माफी मागत असतो आणि चुकल्यानंतर मागायला काही हरकत पण नसते. बरोबर.
चुकलं तर चुकलं बोलायला पाहिजे. बरोबर. मग चुकल्यानंतर पण सांगणार मी नाही चुकलो, मग अशाने धडा शिकवायलाच लागतं. दादा म्हणून- अखंड महाराष्ट्र म्हणून आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने राहायचंय. एखादा मी पण खूप वेळा चुकतो ना, मी माणूस आहे, माणूस चुकणारच आहे. म्हणून चूक असल्या एक्सेप्ट करायची, पुढे निघून जायचं, मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन सगळ्यांसमोर मार्ग काढायचा. बरोबर. दादा अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बोलते आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे. नक्की कधी तो योग येते? बरीचशी चर्चा करतात 26 जानेवारीला पण पलताना बघायला भेटू शकते, बरीच सांगतात येणाऱ्या कालामध्ये. मला मथुरला एकदम रुटीनला लावू द्या कडेनी. रुटीनला लागल्यानंतर 100% येवन जोडी. जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे मथुर महबूब, त्याप्रमाणे मथुर महबूब जसा भाऊ आहे तसा दीपक पाटील आणि राहुल पाटील सुद्धा भाऊ आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुमत नाही. तो माझा एक दुसरा घर आहे. त्याच्यामुळे 1,001% ही गाडी पळणार, लक्षात घ्या. दादा बरीचशी चर्चा आहे की राहुल दादाने विचारा की मोठी खरेदी केली मी कोणती खरेदी नाही केली, काहीच नाही केला ना. मला काही खरेदी करायची नाही आहे, प्रामाणिकपणे सांगतो. खरेदी करायचा विचार चालला होता, पण आता काय झाला की आता मथुर पळतोय, अजून जोरात पळतोय. जसा जसे वय होत चाललाय तो जवान होत चाललाय, अजून त्याची रुटीन वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे मला काय सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये नाही आहे कोणता नंदी घ्यायचा. जे नंदी आहेत तेच शुभमने आणि गौरवनी प्रामाणिकपणे पळवले पाहिजेत त्यांना, कारण की कोणता नंदी कधी कमबॅक करेल सांगता येत नाही. पण जे घेतलेले आहेत त्यांनाच पळवा आधी, बाकीचे नंतर आपण नवीन घेऊया. दादा बरं 6 वर्ष आपला मथुर नाव करतोय आणि बिंजोड गाजवतोय. बघा ना, असे खूप सारे कमी नंदी आहेत, हारजीत होत असते, पण मथुर एका मैदानात हारला तर दुसऱ्या मैदानात जिंकून येतो. म्हणजे त्याच्यात ती धमक आणि चमक अजूनही स्टील. काय बोला? कमबॅक करणं मोठं गरजेचं असतं. आणि ज्या नंदीमध्ये धमक आहे कमबॅक करायची, तो काय त्याचा तो जो पळाचा जोर असतो, त्याचा जो धमाका असतो, तो काय तो तोडायचा सोडत नाही. म्हणून तो कायमस्वरूपी त्याच्यासोबत आम्ही लॉयल आहेत. प्रामाणिकपणे त्याला आम्ही त्याची देखरेख करत असतो. त्याच्या मागे कष्ट आहेत, पण तो सुद्धा त्या प्रत्येक कष्टामागे तो आम्हाला यश प्राप्त करून देतो. मग त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा मजा येते. अजून चला, अजून मथुर आहे, मथुर बोलते मी आहे, तर मला अजून पळायचं आहे. फॅन फॅमिली कुटुंबासाठी, अखंड देशातील, महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी मला पळायचं आहे. कारण की प्रत्येकजण मथुरसाठी उपवास करत असतो, देवाला प्रार्थना करत राहतो, देवीला प्रार्थना करत राहतो. त्याच्यामुळे त्या सगळ्यांसाठी मथुर पळत राहतो. बावऱ्याच्या अंगावर मुंबईचा मला वाटतं पहिलाच गुलाल आहे. पहिलाच गुलाल नाही, ह्यो दुसरा गुलाल आहे. याच्या आधी पण बावरे आणला होता आम्ही. हां, तेव्हा तेवढा चर्चेत नव्हता, पण आता बावऱ्या खूप चर्चेमध्ये आहे. सूरज आणि अनिकेत दोघे पण आल्यात, जेवायला बसलेत आता पाठीमागे. आणि त्यांचे मालकसुद्धा खूप दिलदार आहेत, चांगले आहेत. माझ्या आता जेव्हा सर्जाचा आणि मथुरचा पैरा कॅन्सल झाला त्या टायमाला बावऱ्याचा पैरा झाला होता. अक्षरशः त्यांनी एका शब्दावर त्यांचा पैरा तोडला त्यांनी, पण त्याचा जो पैरा तोडलेला आहे ना, त्यांना निंबाळकर सरांचा नंदी करून दिला आणि बावऱ्या आणि मथुर पळवला. आणि त्या लोकांनी मला एका शब्दावर बावऱ्या दिला. आणि तेव्हा तिथे मोठ्या मैदानामध्ये, पुसेगाव हा स्वप्नपूर्ती मैदान आहे, हा वर्ल्ड कपचा मैदान आहे. त्या वर्ल्ड कपच्या मैदानामध्ये 3 नंबर प्राप्त केला, गुलाल भेटला, कपाळा लागला. त्याच्यामध्ये खूप आनंदमय आहे ना. त्यांचे कधीच आयुष्यामध्ये उपकारसुद्धा विसरू शकत नाही मी, कारण की माझ्या एक शब्दावर माझ्या दावणीला ते लोक नंदी पाठवत राहतात. दादा आज चांगला गुलाल झाला. ड्रायव्हरबद्दल काय बोलला? आज सुरेश ड्रायव्हर होते. सूरज ड्रायव्हर आमच्या घरातला सदस्य आहे. सूरज चांगली गाडी हाकलतो, मनापासून हाकलतो आणि प्रामाणिकपणे हाकलतो. जो बी जॅके जो पण ड्रायव्हर मी नेहमी बोलत राहतो का त्याने प्रामाणिकपणे त्याचं काम करावा. प्रामाणिकपणेचं फळ चांगलं भेटत राहतो. नाहीतर कधी कधी बघा जॅकी कधी कधी हवेमध्ये जातात, मग ते काय एखादी चूक खूप मागात पडते, मग कुठेतरी जॅकीसुद्धा बॅकफुटला जात असतो. पण आता हे यंग आहेत, यंगस्टार आहेत हे जॅकी लोक, यांचं भविष्य खूप मोठं आहे. म्हणून त्यांची जी प्रामाणिकपणेची छाप आहे कायम अशीच ठेवली पाहिजे आणि अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्यांचं नाव लौकिक झालं पाहिजे. ही जोडी पळाली ती, त्यानंतर आज तुम्ही बघितली पळताना काय वाटलं? काय बदल घडून आलाय का तशीच पळाली? आनंद वाटा. पहिली तर उजव्या साईडनं फेरा दिला तर मी पहिलेच बोलत होतो की आज उजवी साईड घेऊन चालू आहे आपण, पण चांगला वाटला पळताना बघताना. पण जो पहिला फेरा पडला तो शर्यतीपेक्षा जास्त जोरात होता
नंतर व्यसन अटकली होती शर्यतीला, मग ते गाडीला स्पीड समजून नाही आला. कुठेतरी आज तुम्ही खाली नसताना इकडे वर होत लागला. आज गर्दी पण नव्हती तिथे आणि मस्त जिच्छे तिथे सगळ्या गोष्टी आज बघायला पण जवळून भेटला मथुरला पळताना. चालेल दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या गुलालासाठी. असाच गुलाल घेत राहा, असाच शर्यतीप्रेमींना आनंद देत राहा, अशा चांगल्या शर्यती करा. शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू.